शौर्य 7 महिन्याची झाली आणि त्यानंतर आम्ही तिचं अन्नप्राशन करायचं ठरवलं. अन्नप्राशन हा एक हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी 9वा संस्कार आहे. जन्मदिवसापासून 6व्या महिन्यापासून ते 12व्या महिन्यापर्यंत बालकाचं अन्नप्राशन केलं जातं. यात देवी देवतांची पूजा केली जाते. त्यानंतर दही, मध, तूप यापासून खीर तयार केली जाते. नाहीतर तांदळाची खीर तयार करून बाळाला खाऊ घातली जाते. मुलांना अन्न भरवून झाल्यानंतर त्यांच्या समोर वस्त्र, शास्त्र, ग्रंथ अशा वस्तू मांडून ठेवतात. ज्या वस्तूला मूल स्पर्श करेल त्या वस्तूच्या संबंधी ते आपला चरितार्थ चालवेल अशी कल्पना मांडली गेली आहे. त्या दिवशी अगदी दारात छानपैकी रांगोळी काढायची, स्वच्छ आणि निर्मळ असा कापड खाली अंतरायचा. त्यानंतर पाट मांडायची, त्यावर लाल कलरचं वस्त्र मांडायचं आणि तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावर अन्नपूर्णा ठेवायची आणि त्यापुढे गणपती देखील ठेवायचा. कारण कुठलीही पूजा ही सुरू ही गणपतीची पूजा केल्यानंतरच होत असते. आणि जे काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जेवण करत असतो ते सगळेच पदार्थ आपण त्या ठिकाणी मांडायचे आहेत. आम्ही त्या दिवशी डाळ, भात, बटाट्याची भाजी, पुरी असं बनवलं होतं. सो ते सगळं तिथं ठेवलेलं. त्याचबरोबर तळण जे काढलं होतं ते सुद्धा ठेवलेलं. पेढे, सगळ्या प्रकारचे फ्रूट्स, त्यानंतर लहान मुलांना चॉकलेट आवडतात, चॉकलेट, बिस्किट, त्यानंतर कडू ही चव बाळाला कळावी त्यासाठी मी इथे कारले ठेवलेले होते. आणि सगळंच ज्या गोष्टी आंबट, तिखट, गोड असं सगळ्या पदार्थ मी त्या ठिकाणी ठेवलेले होते. आणि हे सगळं करण्यामागचा उद्देश असा असतो की या संस्काराने आईच्या गर्भात असताना घडलेला मलमूत्रादी भक्षणाचा दोष नाहीसा व्हावा यासाठी अन्नप्राशन संस्कार हे केलं जातं. त्याच पूजेमध्ये मी गहू आणि बाजरी ही देखील ठेवली होती. म्हणजे की मी हे शौर्याचं सगळ्यात पहिलं दान म्हटलं जाईल. कारण मी ते दान करण्याआधी ते शौर्याचा त्या ठिकाणी हात लावला आणि मग ते दान आपल्या ब्राह्मण गुरुजी यांना अर्पण केलं होतं. तुम्ही ते दान कुणालाही करू शकतात. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मानलं जातं की अन्नप्राशन करण्यासाठी कुणाकडे वडील अन्नप्राशन करतात तर कुणाकडे मामा करतात. प्रत्येक आपल्या शहराच्या नुसार हे अन्नप्राशन होत असतं. आणि सर्वात आधी गणपतीची पूजा झाल्यानंतर अन्नपूर्णेची पूजा करायची. आणि जे काही आपण लहान आपल्या बाळाचे आई वडील असतील ते ती पूजा करतील. जर कोणी दोघांपैकी एक नसेल तरीही ती पूजा चालते. त्यानंतर मग आपण जे पदार्थ त्या ठिकाणी ठेवले होते त्यात सर्वात महत्वाची खीर मांडली जाते. ती तांदळाची किंवा कुठलीही खीर केली असेल तर ती खीर सगळ्यात आधी बाळाला खाऊ घालता. त्यानंतर त्या ठिकाणी ठेवलेले सगळे पदार्थ हे त्याला चव म्हणून चाखायला देतात. आणि शौर्या मात्र सगळेच चाखण्यासाठी एक्सायटेड होती. तिच्या तोंडातनं जर कधी कुठला पदार्थ काढला तर ती रडत होती. सो असं हे अन्नप्राशन संस्कार हे शौर्याचं मी केलं होतं. आणि त्या दिवशी तिच्या हाताने सर्वात पहिलं दान म्हणून मी ते केलं होतं. यासाठी आपण जी खीर वापरतो तर ती खीर मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की ती चांदीच्या वाटीत आणि चांदीच्या चमच्याने भरवण्याचा. नसेल तर काही हरकत नाही, पण असेल तर आपण नक्की ते उपयोगात आणायचं. आणि त्या ठिकाणचं वातावरण असं प्रसन्न असं असलं पाहिजे. अशा प्रकारे शौर्याचे हे अन्नप्राशन संस्कार झालं होतं. शास्त्र, वस्त्र, नंतर इतर सगळ्या वस्तू ज्या आहेत उपजीविकेच्या त्या संपूर्ण एका लाईन मध्ये ठेवतात. आणि मूल स्वइच्छेने ज्या वस्तूला सर्वात प्रथम हात लावेल त्याचे उपजीविकेचे साधन होईल असं समजलं जातं. तुमच्याकडे अन्नप्राशन संस्कार हा अशाच प्रकारे केला जातो. तुमच्याकडे कसा करतात हे मलाही समजून घ्यायचंय आणि मलाही जाणून घ्यायचंय. त्यामुळे तुमच्याकडे कसा करतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुमच्याकडे कसा करतात. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा अन्नप्राशन संस्कार पूर्ण केलेला होता. 5 सवाशिणी ज्या आहेत त्या सगळ्यांनी पूजा करून देवी देवतांची संपूर्ण अर्चा करून शौर्याला हळद कुंकू लावून त्यानंतर त्यांनी सुद्धा 5 जणींनी शौर्याला वेगवेगळ्या चवी दिल्या. वेगवेगळ्या चवींमध्ये मी सगळेच ठेवले होते. गोड, तिखट, आंबट, त्यानंतर फ्रुट्स. तुमच्याकडे जे काही पदार्थ अवेलेबल असतील ते सगळे तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. सगळे चाखायला द्या. पण खीर मात्र आवर्जून नक्की ठेवा.